क्षमता नसेल पैसे भरण्याची किंवा ते काम करण्याची, तर फर्स्ट कम फर्स्ट बेसिस म्हणजे पहिला आलेल्या नंबरवर जो कोणी असेल शासनाच्या फंडमधून त्याचं काम करण्यात येईल. 200 मीटर ते 600 मीटर पर्यंत आपल्याला साहेबांनी सांगितलं की HUDS मध्ये जे छोटं ट्रान्सफॉर्मर आहे त्याच्यावर 1 कनेक्शन किंवा 2 कनेक्शन आपल्याला देता येईल. त्याच्यासाठी स्वतःचा पर्याय पण खुला आहे आणि शासनाचा पर्याय पण खुला आहे. मात्र 600 मीटरच्या वर जर असेल 10 पोलच्या वर तर आपल्याला सोलरला जावं लागेल. आणि जर सोलरची त्याची इच्छाच नसेल, मला वीज पुरवठाच पाहिजे असेल, तर त्याला 500 मीटरपर्यंतचा परतावा मिळेल आणि उर्वरित खर्च त्याला करावा लागेल. हे ऊर्जा धोरण 2020 कनेक्शनच्या संदर्भात मी आपणास माहिती दिली. दुसरं आहे थकबाकीच्या बाबतीमध्ये. थकबाकीच्या बाबतीमध्ये कृषी धोरणमध्ये असं सांगितलेलं आहे की चालू वीज बिल न भरल्यास वीज पुरवठा खंडित केला जाईल. साहेबांनी सांगितलं. आम्ही डिसेंबर 18 पासून सतत या गोष्टीच्या पाठपुरावाला आहे. SDO पर्यंत, लाईनमन पर्यंत या गोष्टीची जाणीव करून दिली. 26 जानेवारीला सरपंच ज्या ठिकाणी झेंडावंदन होतंय त्या ठिकाणी प्रत्येकाने ही पॉलिसी समजावून सांगावी असं प्रत्येकानं सुचवात केलेलं होतं. पण काही मोठ्या प्रमाणामध्ये किंवा काही नगण्य प्रमाणामध्ये हे काम झालेलं दिसत नसल्याचं या मेळाव्यावरून दिसते. सर, मी पर्टिक्युलरली घनसावंगी, मंठा, अंबड, परतूर या तालुक्याला कार्यकारी अभियंता असल्यामुळे आपल्याकडे थकीत बाकीची रक्कम 834 कोटी रुपये आहे आणि चालू बिल जर बघितलं तर 47 कोटीचं बिल आपल्याला 3 महिन्यात मिळतो. तर मला विनंती राहील की जे सरसकटचे कनेक्शनचे बंद करणे तसे आम्ही आदेश यापुढे देणार नाही. आणि टॉप 100 म्हणजे 100 निवडायचे. 8 लाखाचं थकीत बाकी असलेला पहिला ग्राहक, त्याच्यानंतरचा दुसरा ग्राहक, असे 100 ग्राहकाचा पहिला त्यांना विनंती करून त्याचे वीज कनेक्शन्स हे करू आणि जनतेला आणि सर्वांना सहकार्य करू. माझं एवढंच म्हणणं राहील की आपलं सहकार्य असू द्या साहेब आणि जनतेचं सहकार्य असू द्या. महावितरण आपल्या सोबतच आहे. तिसरी गोष्ट, प्रोत्साहन जे आहे, या 1 लाख वसूल जर झाले ग्रामपंचायतला तर बिल वाटपाचे त्याला 5 रुपये मिळतील आणि 1 लाख रुपये जर झाले तर त्याचा ॲग्रिकल्चर कॉन्टिजन्सी फंडमध्ये 33,000 रुपये जमा होतील. आणि जर 10 लाख रुपये जमा झाले तर 3,33,000 रुपये त्याच्याकडे जमा असतील. आणि 30 लाख रुपये जमा जर झाले तर त्या 33% रक्कम 33 लाख रुपये त्याच्याकडे जमा होतील. त्याला, त्या सरपंचाला आणि त्या कार्यकारी अभियंत्याला त्या गावाचा विकास करण्यासाठी ते दोघच जण त्याला बांधील राहतील. आणि वरची 33% रक्कम ही पालकमंत्री आणि अधीक्षक अभियंता हे निश्चित करेल. त्याच्यामध्ये सबस्टेशन लागतील, काही लागतील, पण हा पैसा ॲग्रिकल्चर कॉन्टिजन्सी फंडमधूनच युटिलाइज करता येईल आणि उर्वरित पैसा वीज खरेदीसाठी होईल. आणि याच्यामध्ये हे मोबदला आणि प्रोत्साहन याबद्दल सांगितलं. धन्यवाद. आणि सर, आपण सूचना दिल्याप्रमाणे त्याचं पालन केलं जाईल असं आपणाकडून विनंती घेऊन रजा घेतो सर. धन्यवाद.